काय सांगाल की आज भारतीय राज्यघटनेचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि प्रथमच आपण आमदार झाल्याच्या नंतर या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आज अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर या ठिकाणी सर्वप्रथम या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जीवावर अभिवादन करतो आणि त्यांच्या राज्यघटनेच्या मुळेच आज आम्ही इथे उभे आहोत। आज आपण जे काही त्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये समता, बंधुत्व, प्रेम, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मूलभूत आपल्याला मूलमंत्र दिलाय, या मूलमंत्राच्या जोरावरच आज भारतीय राज्यघटना ही देशामध्ये नव्हे तर जगामध्ये एक नंबरची राज्यघटना आहे आणि या राज्यघटनेच्या आधारावरच आज विविध जाती धर्मातील पंथातील लोक हे एकत्रित आणि गुण्यागोविंदाने राहतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची जी जिद्द होती की त्यांच्या शालेय जीवनापासून अस्पृश्यता असेल, असमानता असेल अशावर त्यांनी जे हात करून प्रत्येकाला समान अधिकार, समान न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी ते लढले, झगडले आणि त्याचाच आज प्रत्यय आपल्याला सर्वांना दिसून येतोय। माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता असू द्या, इतर कुठल्याही जाती धर्मातील पक्षातील कार्यकर्ते असू द्या, आज त्यांना जीवावर अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत। त्याची ही प्रचिती आहे आणि निश्चितच आज या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी एक निश्चय करूया की त्यांनी जे आपल्याला मूलतत्व जे बांधून दिलेले आहेत, त्यांनी मूलतत्व जे आपल्याला सांगितलेले ते जपण्याचं आणि जोपासण्याचं काम या पुढील काळामध्ये आपण सर्व भारतीय नागरिकांनी करावं असंच या निर्वाण दिनाच्या निमित्तानं मी सर्व जनतेला उद्देशून सांगत आहे।